नमस्कार मंडळी, इन पब्लिक न्यूज मध्ये मी रोहित आपलं स्वागत करतो. आज सांगोला नगरपालिकेचा हा ऐतिहासिक निकाल लागला आणि आपल्यासोबत आहेत अनिकेत देशमुख सांगोल्याचे. दादा, हा जो निकाल ऐतिहासिक लागला याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? आणि ज्या युत्या आघाड्या झाल्या शहरातल्या, ह्यांचा आज एक मोठा पराभव झाला आहे. या पराभवाबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? अ, एकतर लोकशाहीमध्ये विजय पराजय निवडणुकीमध्ये जय पराजय होतच राहत असतो. पण युत्या आघाड्या होत असताना कार्यकर्त्यांना आणि पक्षातील सर्व ज्येष्ठांना विश्वासात घेतलं तर निश्चित त्याच्यामध्ये वेगळी दिशा असली असती असं मला वाटतंय. पण जे काय आहे ते जनतेचा कौल. जे निवडून आले त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि नगराध्यक्षपदी आनंदभाऊ माने ही निवडून आले त्याबद्दलही त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जनतेनं एक विश्वास त्यांच्यावर टाकलेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी त्या विश्वासाला उतरावं आणि ताकदीने काम करावं, अशी मी त्यांना सदिच्छा देतो. अ, बऱ्याच वेळा तुम्ही माध्यमाशी बोलताना सांगत होता, की मला पक्षानं विश्वासात घेतलं नाही किंवा मीटिंगला बोलवत नव्हते. तुम्ही गेलाही नाही त्या त्या पक्षाच्या तुम्ही मीटिंगमध्ये आणि आज हा एक पराभव सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आपल्याला सांगोल्यात झालेला. आणि अण्णाभाऊ हे 5,000 मतांनी जवळपास निवडून 5,000 पेक्षा जास्त मत आहेत ते निवडून आले. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं, की जे पक्षामध्ये काही घडामोडी घडल्या ह्या पक्षाला मान्य होते का? आबासाहेबांचे विचार पक्षाने घेतले का? पक्षाने वारसा पुढे घेऊन विचारांसोबत पुढे जात होता का पक्ष? आणि एकंदर आबासाहेबांच्या विचाराचा विषय घेता पक्ष कोणत्या पद्धतीने काम करत असते हा पहिल्यांदा महत्त्वाचा प्रश्न असतो. पक्षामध्ये तालुक्याची कोर कमिटी असते, राज्याची कोर कमिटी असते, जिल्ह्याची असते, अशा प्रत्येक स्तरावर असते. तर त्या कमिटीमध्ये पहिल्यांदा पूर्व जे काही घडामोडी येणाऱ्या निवडणूक आहे त्याबद्दलची पहिल्यांदा चर्चा होऊन मग पुढे इम्प्लिमेंट कसं करायचं त्याबद्दलची चर्चा होते. हे कुठेही होताना दिसलं नाही. आणि तेव्हाहून उलट शेतकरी कामगार पक्षाची जी चिटणीस मंडळाची बैठक झाली होती मुंबईमध्ये त्यावेळेस त्यांचा स्पष्ट अजेंडा होता की युती आघाड्या कराव्यात, पण विशिष्ट पक्षाला सोबत न घेता झाल्या असत्या तर बरं असतं आणि असा आदेशच दिला होता की या विशिष्ट पक्षासाठी सोबत जाऊ नये. पण युती आघाड्या करताना माझं स्पष्ट मत आहे की कोणत्याही युती आघाड्या होत असताना स्वतःचा पक्ष केंद्रस्थानी ठेवला तर बाकीच्या गोष्टी नेतृत्वालाही सहजगत्या सहज होतात. या निवडणुकीमध्ये जर शेकापचं चिन्ह दिलं असतं नगराध्यक्ष पदाला तर निवडून आले असते का आपल्याला शेकाप चिन्हावर निश्चित निश्चित ज्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार डिक्लेअर झाला होता त्यावेळेस वातावरण वेगळं होतं आणि त्याच्यानंतरच्या 2 दिवसामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर वातावरण बदललं हे सगळ्याला लक्षात आलं आणि जनतेला लक्षात आलं. त्या पद्धतीने ते निवडणूक खूप आत गेले. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार होता, पण काही काळासाठी तुमचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाही. अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या राजकीय वर्तुळामध्ये सांगत अशा अनेक चर्चा होती, की अनिकेत दादा हे भाजपमध्ये प्रवेश करा, पण तुमचा प्रवेश झाला नाही भाजपमध्ये. यामागचं काय कारण असू शकते? मी शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळाचा सदस्य आहे. मी शेतकरी कामगार पक्षाची निवडणूक 2019ला उमेदवार म्हणून आमदारकीची लढवली होती. माझ्या आजोबांनी, माझ्या आईनी, माझ्या वडिलांनी या सगळ्यांनी हयात घालवली आहे शेतकरी कामगार पक्षात. माझे जसं आबासाहेबांना गुरु मानून त्या पक्षातले असेल किंवा इतरही पक्षातील लोक एक गुरु म्हणून किंवा त्यांच्या कामाला भाळून त्यांच्याबरोबर त्यांच्या संदर्भातला अनुभव त्यांचा जे काही आहे ते घेण्याचा प्रयत्न करतात. असे महाराष्ट्रातले बरेच नेते आहेत की ज्यांना मी स्वतः काही गोष्टी त्यांच्याही चांगल्या आहेत त्यासाठी आम्ही प्रेस करतो. पण पक्ष बदलण्याची कोणतीही गोष्ट ही झालेली नाही. हे लोकांनी बऱ्याच मी सोशल मीडियावर बघितलं की जे लोक म्हणजे ज्या लोकांनी त्यांच्या बद्दलची भूमिका घेतली त्यांनीच ते पसरवलं होतं की हे जाणार वगैरे अशा पद्धतीचं. अशी कुठलीही मी ऑफिशियल स्टेटमेंटही नाही माझा. मी कधी त्याच्यामध्ये त्या गोष्टीचं कुठेही वाच्यताही नाही. मी आजही पक्षाचा चिटणीस मंडळाचा सदस्य आहे आणि पक्ष म्हणून मी आजही काम करतो. बापूंचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आले आनंद माने आणि त्यांचं सगळं पॅनल आज आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला भेटून गेलं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अ, त्यांनी त्यांच्याच प्रचारच्या सभेमध्ये त्यांनी आबासाहेबांच्या स्मृतींचं दर्शन आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा करणार आहे असं त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं आणि त्या स्टेटमेंटच्या आधारावर ते आज मला फोन आला होता की आम्हाला दर्शन करायचं आहे. तर मी म्हणलं मी आहे आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही दर्शन करू शकता आणि आबांचं दर्शन करायला काय कुठल्या पार्टीचं आणि कुठल्या ह्याचं लेबल असायचं कारण नाही. महाराष्ट्रातलं कोणीही आलं तर ते आपण रचनाच अशी केलेली आहे की त्याचं गेट एक चालत जरी आलं तरी सुद्धा आपल्या मंदिराचे पण संध्याकाळचे दरवाजे बंद होतात. पण त्या आबांच्या दर्शनासाठी आपण कायम तो दरवाजा उघडा ठेवलेला आहे की चालत आलेलं कोणीही माणूस त्याचं दर्शन घेऊ शकतो. त्यांनी इच्छा दर्शवली. बरं आलेत आपल्या प्रांगणामध्ये आज ते निवडून आले आज त्यांचा दिवस आहे तर आम्ही आमच्या भावनेनं आम्ही त्यांचा सत्कार केला. निवडून आलेल्या गोष्टी
ते आपल्याच दारात आलेले आहेत, असा अतिथी देवो भव, त्यांचा सत्कार केला, त्यांना शुभेच्छा दिल्या की जनमत तुमच्या बाजूने आहे, तुम्ही चांगलं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. कधी नडेआडेला आम्ही लागलं तर आम्ही तुमच्या विषयासंदर्भात भविष्यामध्ये पाठपुरावा करू असाही शब्द आम्ही त्यांना दिला, त्यांनी आम्हाला दिला. चांगल्या पद्धतीने निवडणुकीपुरते असतात, पण भविष्यामध्ये शहराच्या विकासासाठी निश्चित काही पुढं मागं आज त्यांच्याकडे फुल मॅन्डेट आहे, चांगलं काम करायची संधी आहे, निश्चित ते काम करतील अशा आशा व्यक्त करतो मी त्यांच्याकडून. त्यांनाही मी त्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आबासाहेबांचं दर्शन करून ते सगळे गेले. येणाऱ्या पुढच्या काळातल्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असेल? आता शेकाप पक्ष जो आता भाजपमध्ये प्रवेश झाला, भाजपसोबत युत्या केल्या शेकापनं, भाजपमध्ये काही लोकांनी प्रवेश झाला शेकाप पक्षात आणि काही युत्या झाल्या, पण येणाऱ्या काळात अनिकेत देशमुखांची भूमिका काय असणार आहे पुढच्या निवडणुकीसाठी? युत्या आघाड्या या वारंवार ज्या काही मी पाठीमागचे स्टेटमेंट बघितले त्या फक्त शहरासाठीच्या होत्या असं आता तरी मला वाटतं. निवडणूक आता असणार नाहीत ना पुढच्या नाही, काळात? शहराच्या होत्या, इथपर्यंत स्टेटमेंट होते हं. आणि वरतीही या गोष्टीची नाराजगी होती पक्ष हं. श्रेष्ठींमध्ये. त्यांनी हं. त्याच्या संदर्भात निश्चित चर्चा करतील, चिटणीस मंडळाच्या बैठकीमध्ये वगैरे चर्चा करतील. पण माझी एक भावना आहे की जो पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हा शहरी पक्ष नसून वाड्या वस्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुका या वाड्या वस्त्यातल्या आहेत, त्यामुळे ताकदीनं अनिकेत देशमुख सक्रिय दिसणार का सगळ्या गोष्टी आता? शेतकरी कामगार पक्षासाठी मी कायमच सक्रिय आहे. हं. आता जी काही झाली ती एका गटाची निवडणूक होती असं मला स्पष्ट वाटतंय आणि त्या गटाच्या निवडणुकीचा परिणाम काय झालाय हे पक्ष म्हणून लढला असता, पक्षाच्या चिन्हावर लढले असते, पक्षाने चिन्ह घेतलं असतं, एबी फॉर्म भरला असता, नगराध्यक्ष पद शेतकरी कामगार पक्षाचं असतं तर यदा कदाचित लोकच सांगतील की चित्र वेगळं असतं. हे लोकांचंच मत आहे आणि राजकारण हे लोकांवर चालत असते, कुणा एका व्यक्तीवर चालत नसते. त्यामुळं जनमत तेच होतं की पक्ष शेतकरी कामगार पक्षाचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असायला पाहिजे होता, त्या ताकदीने लढायला पाहिजे होतं, पण ते होताना दिसलं नाही. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षासाठी निश्चित ज्या झालेल्या चुका आहेत त्यांचे स्टेटमेंट समोर नेतृत्वाचे आहेत की कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, तरी सुद्धा त्यांनी एक परत एक न्यूज आली होती की नागपूरमध्येच आघाडी एक झाली. पण हे मग विरोधाभास आहे की तुम्ही एका ठिकाणी म्हणता कार्यकर्त्यांना विचारून आम्ही आघाड्या युत्या करू भविष्यामध्ये, पण त्याच्या आधीच तुम्ही अधिवेशनातच थोड्या गडबडीमध्ये, राजकारण हे गडबडीचं नसते, संयमानं शांततेनं आम्ही पराभव होऊन हे शांततेनं राजकारण करत आहे याचा अर्थ आम्ही आबांना बघितलेला आहे की यशामध्ये आणि पराजयामध्ये गोंधळून न जाता निर्णय घ्यायचे असतात. तिथं करायला पाहिजे आणि करत असताना आपण एक स्टेटमेंट 2 दिवसापूर्वी दिलेलं आहे, त्याच्या विरोधाभास आपण जर आपलं कृत्य असेल की लगेचच न सांगता आघाडी केली, हे विरोधाभास आहे. तर निश्चित कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आम्ही एक सर्वेही केला एका माध्यमातून, तर त्याच्यात हे लोकांचं मत आलं की शेतकरी कामगार पक्षाने ताकदीनं स्वबळावर लढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि शेवटच्या ह्याच्या वेळेस तुम्हाला जर युत्या आघाड्या करायच्या असल्या तरी सुद्धा पक्ष हा केंद्रस्थानी मानूनच करायला गेला पाहिजे. पक्ष महत्वाचा होता. शेकापच्या जर चिन्हावर ही निवडणूक लढवली असेल कदापि हे चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. शेकापचं तसं शेकापच्या एबी फॉर्मवर जर लढले असते आणि एक चिन्ह घेऊन एक चिन्ह मिळून, आज चिन्हाचाही गोंधळ आहे, ते सगळेजणच ऍक्सेप्ट करतात की एवढे चिन्ह त्याच्यामध्ये आघाडी करताना ती रजिस्टर आहे का नाही हे पाहायला पाहिजे होती, नसेल तर प्रत्येकानं आपापल्या पक्षाचे एबी फॉर्म लावायला पाहिजे होते. या संदर्भात अशा थोड्या तांत्रिक गोष्टींमध्ये चुका झालेल्या आहेत हे दिसतात. पण निश्चित येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये पक्ष म्हणून ताकदीनं लढलं गेलं जावं ही माझी अपेक्षा आहे. अजून गोंधळ लोकांच्या मनामध्ये न करता कार्यकर्त्यांची एक मीटिंग, चिंतन बैठक करायला पाहिजे लवकरात लवकर. आणि जर ज्यांना संधी दिलेली आहे त्या लोकांनी नसेल केलेलं अरेंज, तर मी आवाहन करतो येईल त्या 2 ते 3 दिवसाच्या कालखंडामध्ये एक बैठक आयोजित करून येणाऱ्या पंचायत आणि जिल्हा परिषद निश्चित जर कार्यकर्त्यांचं संमत असेल आणि एका ठिकाणी जर विचार करून बैठक घेतली तर मी त्याच्यामध्ये असेल. कुणी घेणार नसेल तर मी सगळ्यांना आवाहन करतो की 3 दिवसा ते 4 दिवसाच्या कालखंडामध्ये आपण बैठक घेऊ, सविस्तर याच्याबद्दलची चर्चा करू आणि येणाऱ्या पंचायत जिल्हा परिषद मध्ये कसं जायचं एका मीटिंग मध्ये ठरणार नाही, पण आपण एक नजीकच्या काळामध्येच डिक्लेअर होईल. पण एक साधारण 2-3 मीटिंग मध्ये आपण कसं लढलं पाहिजे, त्या आघाड्या केल्या पाहिजेत का, स्वबळावर लढलं पाहिजे ह्याच्या संदर्भात विचार केला गेला पाहिजे आणि आम्ही करू त्याच्या संदर्भात. अनिकेत देशमुख भाजप सोबत आता जाणार का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बापूंसोबत अनिकेत देशमुख सांगोलमध्ये राहणार का?
बापूंसोबत राहणार का हा विषय नाही, पण ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही पक्षासाठी निश्चितपणे काम करू. हं. पक्षातली जास्तीत जास्त ज्या बापूंनी तुम्हाला कॅन्डिडेट बोलवलं. नाही, युत्या आघाड्या संदर्भात चर्चा सगळ्यांबरोबरच होत असतात. पण ह्या चर्चेत पक्ष हा कुठेही दुय्यम स्थानावर दिसेल असं वाटत असेल तर निश्चित त्या आघाड्या आणि ह्याच्यात मला कोणतंही सारस्य नाही. शेतकरी कामगार पक्ष हा पक्ष आणि आबासाहेबांना मानणारा गट हा या तालुक्यामध्ये मोठा आहे. त्याला कोण मान सन्मानाने आणि केंद्रस्थानावर ठेवून युत्या आघाड्या होत असतील तर निश्चित त्याचा विचार केला जाईल, पण तेही कार्यकर्त्यांना विचारू. म्हणजे अनिकेत देशमुखांना जर आमंत्रण आलं किंवा युती आघाड्यांचा जर विचार होत असेल तर अनिकेत देशमुख पहिल्यांदा कार्यकर्त्यांची बैठक घेतील, कार्यकर्त्यांना बोलतील. जर कार्यकर्त्यांनी जर होकार दिला काही गोष्टींना तर तुम्ही जाणार का तिथं? हे कार्यकर्त्यांवरच ठरते ना. जर हा. तरच्या गोष्टींमध्ये काही राजकारणामध्ये महत्व नसते.